नमस्कार मित्रांनो, MSc ॲग्रिकल्चरसाठी एक सुवर्ण संधी. बऱ्यापैकी MSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर कुठल्या प्रकारचे जॉब असतात किंवा मला रिसर्चमध्ये जायचं असेल तर मला कुठला जॉब असेल, कुठल्या एक्झाम्स असतात, हे सगळे जे क्वेश्चन्स आपले राहतात त्याच्यासाठी एक महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आत्ता आलेली आहे. त्यांनी नोटिफिकेशन आत्ता दिलेलं आहे, परंतु ते ज्या एक्झाम्स असतील किंवा ॲप्लिकेशन फॉर्म असतील ते अजून बराचसा टाईम आहे त्याला, कारण 22 एप्रिलला ते स्टार्ट होणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन. परंतु त्यांनी जे काही नोटिफिकेशन असेल ते आत्ताच रिलीज केलेलं आहे. आता हे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला पाहिजे. याला थोडासा व्हिडिओ थोडासा जास्त वेळ चालू शकतो, परंतु डिटेलमध्ये जाण्याचं कारण असे, कारण MSc ॲग्रिकल्चर वाल्या मुलांपर्यंत हा सगळा जी ॲडव्हर्टाइजमेंट असेल ती डिटेलपणाने गेली पाहिजे. कारण हे ज्या पोस्ट असतील ह्या खूप इम्पॉर्टंट पोस्ट म्हणण्यापेक्षा की एक अतिशय महत्त्वाच्या, दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक चांगल्या अशा पोस्ट आपल्याला इथं दिसतात पहा. कारण जर तुम्ही पाहिलं ॲग्रिकल्चरल रिसर्च सर्व्हिस असेल ज्याला आपण ARS म्हणतो पहा, त्याच्यानंतर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट असेल SMS आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर सिनियर टेक्निकल ऑफिसर STO त्याला म्हणतो पहा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल, तुम्हाला लेक्चरर व्हायचं असेल कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्याला नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट लागते पहा. ती टेस्ट आपण पास झालेलो असलो पाहिजे. ही 8 आत्ता आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा हा पेपर असणार आहे पहा. त्याच्यासाठी कोणता सिलेबस असेल, कुठल्या प्रकारचं तुम्हाला तिथं एक्झामचा पॅटर्न असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम डिटेलमध्ये जायचं. थोडासा व्हिडिओ लंबा होऊ शकतो, परंतु व्यवस्थितपणे व्हिडिओ पहा, कारण MSc ॲग्रिकल्चरच्याच मुलांना इथं ॲप्लिकेशन देता येतं. बाकीच्या BSc ॲग्रिकल्चर म्हणजेच जे काही UGला असतील त्यांना इथं ॲप्लिकेशन देता येत नाही, हे लक्षात ठेवा. आता पाहत असताना की ही नेमकी जी नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते नोटिफिकेशन कशासाठी, तर इथं 3 याच्या पेपरसाठी हे नोटिफिकेशन आहे. पहिलं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण NET म्हणतो पहा 2025 ची, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस ज्याला आपण ARS म्हणतो, त्याच्यानंतर SMS सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट ज्याला SMS म्हणतो, आणि त्याच्यानंतर STO. अशा 3 पोस्टसाठी, अशा जवळपास तुमच्या 4 पेपरसाठी ही नोटिफिकेशन आलेलं आहे पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही एक्झाम कोण कंडक्ट करते, तर ही एक्झाम कंडक्ट करणारे ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड ASRB हे जे बोर्ड असेल, या बोर्ड आपल्याला काय करणारे एक्झाम कंडक्ट करताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय. आता पुढे गेल्यानंतर पर्टिक्युलर त्या एक्झामची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टची वेगळे आहे फीचा पॅटर्न, त्याच्यानंतर ARS साठी फीचा पॅटर्न, त्याचे ऑनलाईन फी ॲप्लिकेशन कधी स्टार्ट होणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या NET मध्ये ARS मध्ये आपल्याला दिसणार आहे. आता याच्यामध्ये पहा, जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, तर ते 22 एप्रिलला ते स्टार्ट होणार आहे 2025. 22 एप्रिलला एप्रिलमध्ये पहा. त्याच्यानंतर लास्ट डेट असणारे फायनल सबमिशन म्हणजेच शेवटची जी डेट असेल ती 21 मे 2025 असणार आहे पहा. 21 मे 2025. त्याच्यानंतर जी काही पहिली प्रिलिमिनरी टेस्ट जे असेल म्हणजे प्री एक्झाम जे असेल पहा, ती प्री एक्झाम NET साठी, त्याच्यानंतर ARS साठी, SMS साठी आणि STO साठी, अशा 4ही पेपरसाठी एकच कंबाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. CBT ज्याला आपण म्हणतो पहा, ती एकच असणार आहे. ती चालणार आहे 2 तारखेपासून ते 4 सप्टेंबर 2025 मध्ये. म्हणजे प्री एक्झाम कधी होणार आहे, 2 ते 4 या डेटच्या मध्ये, सप्टेंबर या डेटच्या मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर मेन्स, त्याच्यानंतर जी मेन्स असेल नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जी NET असेल, त्याला फक्त एकच पेपर असेल, तो म्हणजे प्री. आणि ज्या बाकीच्या पोस्ट असेल, ARS असेल, SMS असेल, STO असेल, ह्या ज्या 3 राहिलेल्या आहेत यांच्यासाठी प्री तर असेलच, पण यांच्यासाठी मेन्स सुद्धा असणार आहे. ती जी मेन्स असेल ती मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार आहे. कारण तुम्हाला छोटी पोस्ट नाहीये, ही खूप मोठी पोस्ट आहे, सायंटिस्ट लेवलची पोस्ट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तशा प्रकारच्या पेपरला सामोरं जावं लागणार डिस्क्रिप्टिव्हला. तर मेन्स एक्झाम ही डिस्क्रिप्टिव्ह असेल. ती कशासाठी असेल, ARS या पोस्टसाठी असेल, SMS या पोस्टसाठी असेल आणि STO या पोस्टसाठी असेल पहा. त्याच्यानंतर ही जी मेन्स असेल ही 7 डिसेंबर 2025 ला होणार आहे. म्हणजे ARS साठी, SMS साठी आणि STO साठी मेन्स कधी होणार आहे, तर ती होणार आहे 7 डिसेंबर 2025 ला पहा. पुढे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा कशा प्रकारे एक्झाम होणार आहेत. पहिली पहा, जी कंबाईन CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड जी टेस्ट असेल ती सगळ्यांसाठी
3 एक्झाम होतील. नेट NET साठी एक होईल, प्री एक्झाम होईल ARS साठी, प्री एक्झाम होईल SMS साठी. तर अशा तिघांसाठी सुद्धा तुम्हाला SMS आणि STO साठी प्री एक्झाम, त्याच्यानंतर ARS साठी प्री एक्झाम, अशा ह्या प्री एक्झाम तिथं झालेल्या आपल्याला दिसतील पा. म्हणजे यांच्यासाठी प्री एक्झाम आहे. NET फक्त प्री एक्झामच असेल, बाकीच्या ज्या 4 पोस्ट असेल त्यांना प्री पण असेल आणि मेन्स पण असेल. आणि त्याच्यानंतर तुमची कंबाईन मेन्स होईल. ARS साठी सेपरेट मेन्स होईल पा आणि SMS आणि STO साठी तुमची एक मेन्स होईल पा. लक्षात आलंय. तर अशा प्रकारचं तुमचा पेपर असेल. किचकट आहे नोटिफिकेशन, परंतु व्यवस्थित लक्ष द्या, कारण आपल्याला त्याप्रमाणे पोस्ट सुद्धा आहेत. पुढे गेल्यानंतर सेंटर आपण नंतर पाहू, सेंटर त्यांनी दिलेले आहेत पा. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फी कशी असेल, आता इथं व्यवस्थित लक्ष द्या, कारण बऱ्याच जणांना ह्या गोष्टी कळत नाही पा. जर समजा तुम्हाला फक्त नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला NET म्हणतो आपण, त्यालाच फक्त ऍप्लिकेशन द्यायचंय. जर तो UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी मधला असेल तर 1000 रुपये त्याला फी भरावं लागेल. जर समजा तो EWS किंवा OBC मधला जर असेल तर त्याला 500 रुपये फॉर्मची फी भरावं लागेल. जर तो SC ST याच्यामधला असेल किंवा PWBD मधला असेल किंवा वुमेन असेल ते, तर त्यांना किंवा ट्रान्सजेंडर असेल तर त्यांना फक्त 250 रुपये फी असणार आहे पा. हे लक्षात ठेवा. पण जर समजा त्याला ARS साठी ऍप्लिकेशन द्यायचं असेल, SMS साठी आणि STO साठी याच्यापैकी कुठल्याही एकाला ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर त्याला 1000 फी अनरिझर्व कॅटेगरीसाठी, इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी EWS साठी आणि OBC साठी 800 रुपये आणि SC ST साठी कुठल्या प्रकारची फी नाही, वुमेन साठी कुठल्या प्रकारची फी नाही. तर हे तुमचं स्ट्रक्चर असेल. पण जर समजा त्याला हे ARS साठी पण ऍप्लिकेशन द्यायचं, SMS साठी पण ऍप्लिकेशन द्यायचंय, STO साठी सुद्धा ऍप्लिकेशन द्यायचंय, तिघांनाही ऍप्लिकेशन द्यायचंय, त्याचे सुद्धा फीचं स्ट्रक्चर हेच असणारे 1800 आणि त्याच्यानंतर नील. हे लक्षात ठेवा. जर समजा त्याला नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट पण द्यायची आणि ह्या बाकीच्या राहिलेल्या 3ही पोस्टला ऍप्लिकेशन द्यायचंय, म्हणजे 4 यांना ऍप्लिकेशन द्यायचंय, तर त्याची अनरिझर्व कॅटेगरीसाठी फी असणारे 2000. किती असणारे? 2000. 1300 रुपये फी असेल EWS आणि OBC साठी आणि 250 रुपये फी असेल SC ST वुमेन आणि ट्रान्सजेंडर आणि PWBD यांच्यासाठी 250 रुपये. तर हे फीचं स्ट्रक्चर आहे. ऍप्लिकेशन देत असताना विचार करून द्यायचंय आपल्याला. MSc ऍग्रीकल्चर साठी हे ऍप्लिकेशन असणारे, BSc साठी नाही. NET साठी द्यायचं तर हे फीचं स्ट्रक्चर. जर फक्त ARS साठी द्यायचं असेल त्याला सुद्धा 1800 आणि त्याच्यानंतर नील. SMS साठी द्यायचं त्याला सुद्धा ही फी. आणि जर कंबाईन सगळ्या तिघांसाठी द्यायचं, ARS SMS STO साठी, नीट साठी नाही द्यायचं, फक्त या 3 साठी, त्यांच्यासाठी सुद्धा हे फीचं स्ट्रक्चर. आणि जर समजा नीट NET पण आणि त्याच्यानंतर ह्या 3ही पोस्ट ह्या कंबाईन रित्या द्यायचं असेल तर त्यांना 2000, 1300 आणि त्याच्यानंतर 250 रुपये. हे लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला as the candidate can exercise their option of be considered either for NET only or ARS only or SMS only, STO only or any combination of a 4, application fee shall be paid by the candidate depending upon the option they exercise. त्याप्रमाणे तुम्हाला फी भरावी लागेल. तुम्ही जसं जसं ऍप्लिकेशन देताल तसं. लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्याला पण ऍप्लिकेशन करता येऊ शकतं किंवा एकालाही करायचं असेल तरी सुद्धा करता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी फीचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. त्याच्या पुढे गेल्यानंतर अजून काय महत्वाचं आहे, ऍप्लिकेशन कसं करणार. तर ऍप्लिकेशन करण्यासाठी जी वेबसाईट असेल ती वेबसाईट कोणती, www.asrb.org.in या वेबसाईट वरती तुम्हाला जायचंय. या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं फॉर्म तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकतात. लक्षात आलंय. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करायचे नाहीये, त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे, फक्त फॉर्म फिलअप व्यवस्थित करायचं आपल्याला. पुढे गेल्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स काय काय, तर पहा. पहिलं तुम्हाला वेबसाईट त्यांनी दिलेली www.asrb.org.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तुमचे फॉर्म ऍप्लिकेशन द्यायचंय पहा. दुसरं, apart from NET सोडून if a candidate opts for any combination of ARS, SMS, STO, then he must indicate the order of a preference descending, उतरत्या क्रमाने तुम्हाला जो तुम्हाला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे, उतरत्या क्रमाने तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागणार आहे. NET सोडून ज्याला नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट हे सोडून जर ARS
SMS आणि STO याच्यासाठी जर ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर हे डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला तिथं प्रेफरन्स द्यायचा आहे आणि तोच ग्राह्य धरला जाईल, हे पण लक्षात ठेवा. नाही तर तिथं कसे कोणते कुठेही टाकून देईन. तुम्हाला जर इच्छा असेल मला SMS पाहिजे होतं सर पण मला ARS भेटलंय, तुम्ही जो नंबरने डिसेंडिंग ऑर्डरने टाकलं तोच तुम्हाला तिथं प्रेफरन्स दिला जाईल, हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट्स, पुढचे पहा इम्पॉर्टंट नोट. कॅन्डिडेट्स ऑलरेडी इन द सर्व्हिस ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च सेंटर, सेंट्रल गव्हर्नमेंट सायंटिफिक इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटी. जर समजा तुम्ही ICR मध्ये किंवा ICRच्या रिलेटेड जेवढे इन्स्टिट्यूट्स असतील किंवा तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असताल तर त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तिथं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तिथं लागणार आहे. पहा त्यांनी ते दिलेलं आहे. कोणाकोणाला जे ICR मध्ये काम करत असताल किंवा जे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये काम करत असतील, सायंटिफिक इन्स्टिट्यूट्स मध्ये काम करत असतील, ऍग्रिकल्चरच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍग्रिकल्चरच्या काम करत असतील त्यांना तिथं NOC लागणार आहे. पुढे गेल्यानंतर OBC सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागल, हे पण लक्षात ठेवा. OBC जे असेल ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागल. दुसरी महत्वाची EWS सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचंच काढून घ्या, हे लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर SC STचं चालतंय, स्टेटचं सुद्धा चालतंय. त्याच्यानंतर द ऍडमिशन सर्टिफिकेट विल बी मेड डाउनलोडेड फ्रॉम द वेबसाईट. या वेबसाईट वरती तुमचं जे काही ऍप्लिकेशन, जे काही तुमचं हॉल तिकीट येणार आहे ते वेबसाईट वरती तुम्हाला www.asrb.org.in या वेबसाईट वरती ज्या दिवशी एक्झाम असेल त्याच्या एक आठवडा तुम्हाला त्या वेबसाईट वरती अवेलेबल होईल. पा पुढे गेल्यानंतर पुढे अजून महत्वाचं काय काय पुढे जर पाहिलं, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना एक त्यांनी तिथं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. त्या कोणकोणत्या? पहिलं, जे काही कॅन्डिडेट असतील ज्याला ऍप्लिकेशन द्यायचं असेल त्यांनी या वेबसाईट वरतीच ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय. पा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तिथं ऍप्लिकेशनचे फॉर्म ऍक्सेप्ट केले जातील, ऑफलाईन नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हे मी आत्ताच सांगितलं की जर नीट सोडून, NET सोडून, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट सोडून जर ARS, SMS आणि STO याला ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला तिथं प्रेफरन्स द्यायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचं तिथं ऐकून घेतलं जाणार नाही, हे त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे. पा तुम्ही जो प्रेफरन्स दिलाय त्याच पद्धतीने तुम्हाला तिथं सर्व्हिस दिली जाईल. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू कीप रेडी फॉर द रिलिव्हंट डिटेल्स इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट्स ऍट द टाइम ऑफ फिलिंग ऑफ ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला काय काय लागेल ते अगोदरच लक्षात ठेवा. तुम्ही पहिलं नोटिफिकेशन जे नेम असेल तुमचं ते फादर्स नेम, कंप्लीट ऍड्रेस, त्याच्यानंतर कंप्लीट परमनंट ऍड्रेस, आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं बॅचलर डिग्री सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं मास्टर डिग्री सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचे जर समजा PhD असेल तर डॉक्टरेट डिग्री सर्टिफिकेट. एवढ्या सगळ्या गोष्टी, ट्रान्सक्रिप्ट वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं ऍप्लिकेशन देताना लागणार आहेत. हे त्यांनी अगोदरच मेन्शन केलेलं आहे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला तिथं लागल. त्याच्यानंतर तुमचं जे की सेंटर वगैरे ते टाकायचे ते तुम्हाला त्याच वेळेस टाकावं लागतील ज्यावेळेस फॉर्म भरताना तुम्ही त्यावेळेस. त्याच्यानंतर तुमचं पुढे गेल्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड हे सुद्धा तुम्हाला तिथं लागल. पुढे गेल्यानंतर जे काही तुमचं फॉर पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फी प्लीज फॉलो द फॉलोइंग स्टेप्स. जर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल, ऍप्लिकेशन फी जर भरायची असेल तर काय काय करावं लागेल तर तुम्हाला वेबसाईट, ओपन द वेबसाईट, पहिले पेमेंट करण्याचे त्यावेळेस bharatkosh.government.in या वेबसाईट वरती जायचं. त्याच्यानंतर नॉन रजिस्टर युजर्स वरती क्लिक करायचं, सिलेक्ट इंडिव्हिज्युअल करायचं. त्याच्यानंतर तुमचं वेदर सर्चिंग इन द पर्पज कॅटेगरी सिलेक्ट द मिनिस्टर ऍग्रिकल्चर करायचं. त्याच्यानंतर टू पे द फी कंबाईन NET, ARS, SMS, STO तुम्हाला जे जे सिलेक्ट केलं असेल त्या सिलेक्ट नुसार तुमची तिथं फी भरायची. आणि त्याच्यानंतर PAO इज अ 000001 PAO याच्यावर सिलेक्ट करायचं. नंतर कन्फर्म DDO हे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमचं चयन भवन वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं फिलअप करून त्याच्यानंतर तुमचं तिथं पेमेंट होईल. तुम्हाला जे जे तुम्ही ऑप्शन दिले असतील, ज्याला ऍप्लिकेशन दिलं असेल त्याच्यावरती तुम्हाला तिथं काय करायचंय, पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हे भरता येईल. ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटला जाईल त्या ते पुढची प्रोसेस फॉलो करत चालायची. पुढे गेल्यानंतर
MSc ॲग्रिकल्चर साठी मोठा चान्स आहे बरं का, एकदम जबरदस्त चान्स आहे. कारण ह्या ज्या पोस्ट असतील या पोस्ट खूप महत्त्वाच्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारत सरकारच्या पोस्ट आहेत सगळ्या. दुसरं पा, सेंटर्स कोणकोणत्या असेल आपल्याला जे सेंटर्स असेल पा, जे आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी सेंटर असेल त्याला सेंटर पा NAT. त्याच्यानं प्री एक्झामसाठी सेंटर पा, ते प्री एक्झामसाठी सेंटर आहेत मध्य प्रदेश, त्याच्यानंतर ऐक ना महाराष्ट्र पा. तर याच्यामध्ये महाराष्ट्र कुठं दिसतंय तुम्हाला, महाराष्ट्र इथं पुणे दिसतंय पा, पुणे एक सेंटर आहे पा, पुणे. त्याच्यानंतर तुमचं अजून सेंटर मुंबई एक आहे आणि त्याच्यानंतर नागपूर एक आहे. असे 3 सेंटर आहेत पा तुम्हाला, मुंबई, नागपूर आणि पुणे, असे 3 सेंटरवरती तुम्ही प्री एक्झाम NAT, त्याच्यानंतर ARS, SMS आणि STO या तिघांसाठी प्री एक्झामसाठी सेंटर हे 3 आहेत पा. पुढे गेल्यानंतर अजून त्याच्यानंतर सेंटर्स फॉर कंबाईन मेन्स, तुम्ही NAT दिली फक्त तर तेवढे सेंटर्स असेल प्री एक्झाम. पण तुम्ही ARS साठी ऍप्लिकेशन देत असेल, SMS साठी ऍप्लिकेशन देत असेल, STO साठी ऍप्लिकेशन देत असतात, तर तुमच्या मेन्ससाठी तुमची प्री एक्झाम निघली, मेन्सला गेले तुम्ही, तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आपल्या इथं जे सेंटर्स असतील, आपल्या इथं सेंटर जे असेल पा ते म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 2 सेंटर आहेत, ते म्हणजेच मुंबई आणि नागपूर. हे 2च सेंटर आहेत हे लक्षात ठेवा, मुंबई आणि नागपूर. पुणे सेंटर नाही हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रासाठी मुंबई आणि नागपूर हे 2च सेंटर आपल्याला तिथं दिसतात पा, पुणे सेंटर नाहीये. हे मेन्स साठी सेंटर असतील पा. पुढे गेल्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. आता पहा, फक्त ज्याने ऍप्लिकेशन NAT साठी द्यायचंय, ज्याला लेक्चरर व्हायचंय किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर व्हायचंय, त्याच्यासाठी ही कंपल्सरी टेस्ट असते पा. NAT तुम्हाला पास व्हावं लागते. तर हे तुम्हाला जर पेपर द्यायचा असेल तर तुम्ही पेपर लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये होऊ शकतात किंवा ॲग्रिकल्चर दुसऱ्या युनिव्हर्सिटी असतील त्याच्यामध्ये होऊ शकतात. NAT 2025 एक्झाम शेल बी कंडक्टेड इन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे एकच पेपर असेल CBT. कॅन्डिडेट्स क्लिअरिंग द नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट विल इलिजिबल अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ए लेक्चरर्स. म्हणजेच तुमच्या ज्या युनिव्हर्सिटीच्या जागा येतात प्रोफेसर, लेक्चरर वगैरे, याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन देता येतं ज्या वेळेस तुम्ही NAT पास असताल त्याच वेळेस. म्हणजे NAT कंपल्सरी आपल्याला करावं लागते ज्यावेळेस आपल्याला प्रोफेसर व्हायचं असेल त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर जे काही सर्टिफिकेट असेल NATचं, ते सर्टिफिकेट तुम्हाला डिजी लॉकर ऍप थ्रू तिथं भेटलं जातं, डिजी लॉकर ऍप थ्रू भेटलं जातं पा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पा अजून काय महत्वाचं आहे, हे झालं तुमचं NAT बद्दल. NAT बद्दल जे काही रूल्स रेग्युलेशन पा, कोण कोण ऍप्लिकेशन देऊ शकतं NAT साठी, फक्त NAT साठी चाललंय. नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट 2025 साठी तो एक तर इंडियाचा नागरिक असावा, दुसरं ते बाकीचे दिले भूतान बेतान, आपण तर नागरिक आहेच तर आपण ऍप्लिकेशन देऊ शकतो, फक्त MSc ॲग्रिकल्चर पाहिजे. पुढे गेल्यानंतर एज लिमिट काय, तर एज लिमिट मिनिमम NAT साठी मिनिमम 21 वर्ष वय लागतं. 21 वर्ष किती तारखेच्या आतपर्यंत, 1/1/2025 पर्यंत, 1/1/2025 पर्यंत तुमचं मिनिमम 21 वर्ष वय पाहिजे. आणि मॅक्सिमम लिमिट नाही हे लक्षात ठेवा, मॅक्सिमम लिमिट नाही. त्याच्यामुळे इथं 21 वर्षाच्या पुढे MSc झालेले असेल त्यांनी इथं ऍप्लिकेशन देऊन टाकायचं, फॉर्म भरून टाकायचं. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, याला BSc ॲग्रिकल्चर चालत नाही, तर याला लागतं मास्टर डिग्री ऑर इक्विव्हॅलंट इन द कन्सर्ट डिसिप्लिन. ज्या खाली डिसिप्लिन दिलेल्या आहेत त्या सगळ्या डिसिप्लिन मध्ये जर समजा तुमचं त्याच्यापैकी एखाद्या याच्यामध्ये जर तुमचं MSc असेल तर तुम्ही इथं काय करू शकतात, ऍप्लिकेशन देऊ शकतात. पण तुमची MSc ॲग्रिकल्चर हे कधी कंप्लीट झालं पाहिजे, 30/9/2025 अगोदर. 30/9 लक्षात ठेवा, 9. व्हिडिओ आज बनवतोय परंतु नोटिफिकेशन आत्ता आलेलं आहे म्हणून अगोदरच त्यांनी नोटिफिकेशन दिलंय. या डेटच्या आतमध्ये तुमची MSc कंप्लीट असली पाहिजे पा, कंप्लीट असली पाहिजे. त्याच्यानंतर पा एक्झामिनेशन फी आपण आत्ताच सांगितली, जर फक्त NAT लाच ऍप्लिकेशन देत असताल तुम्ही तर तुम्ही जर UR म्हणजे ओपन कॅटेगरी असेल तर 1000, जर तुम्ही EWS असाल, OBC असाल तर 500 रुपये, SC ST वुमेन असाल, PWBD असेल, ट्रान्सजेंडर असेल तर 250 रुपये तिथं तुम्हाला फी असणार आहे पा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर फी एकदा भरल्यावर रिफंड होणार नाही, त्यांनी सरळ दिले. त्याच्यानंतर हे पहा OBC सेंट्रल लिस्ट म्हणजे सेंट्रलचं पाहिजे, EWS सुद्धा सेंट्रलचं काढून घ्या. त्याच्यानंतर तुमचं अजून महत्वाचं काय असेल, त्याच्यानंतर पहा द डेट ऑफ ए डिक्लेरेशन रिझल्ट, ज्या दिवशी तुमचा NATचा रिझल्ट लागला जाईल
त्या डेट पासून द डेट ऑफ ए डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ एनईटी एक्झाम विल बी द डेट ऑफ ए क्वालिफाईंग एनईटी एक्झाम. ती तुमची डेट असणार आहे, क्वालिफाईंग डेट असणार आहे. पा एनईटी क्वालिफाय झाली ही डेट कोणती असणार, ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशीची. पा कारण भरपूर पुढे अडचणी येतात नंतर, त्याच्यामुळे त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे तिथं. हे झालं एनईटीच्या बाबतीत. आता एनईटीचा पेपर कसा असेल, तर एनईटीचा पेपर जो असेल तो 150 मार्क्सचा असेल. किती मार्क्स असतील, 150 मार्क. ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, डिस्क्रिप्टिव्ह नसेल, प्री एक्झाम असेल. फक्त 2 तास त्याला वेळ असेल. पा 2 तास वेळ असेल. एक प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क असेल, म्हणजे 150 मार्क, 150 क्वेश्चन्स, 150 क्वेश्चन्स 150 मार्क. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मिनिमम मार्क, इथं निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर निगेटिव्ह आहे. 1/3 निगेटिव्ह आहे, 1/3 निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे. याच्यामध्ये तुम्हाला मार्क किती पडले पाहिजे. जर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरी असताल, UR कॅटेगरीमध्ये असताल, तर तुम्हाला या 150 पैकी 75 मार्क पडले पाहिजे, म्हणजे 50% मार्क तिथं पडले पाहिजे, तरच तुम्ही क्वालिफाय झाला असं समजताल. EWS किंवा OBC असेल त्याच्यासाठी 45% म्हणजे 67.5 मार्क पडले पाहिजेत 150 पैकी. SC ST PWBD जर असताल तर तुम्हाला 60 मार्क पडले पाहिजेत, म्हणजे 40% मार्क पडले पाहिजेत, तरच तुम्ही नेट क्वालिफाय आहे हे समजलं जाईल. त्याच्यानंतर पुढे द एक्झाम विल बी कंडक्टेड इन कॉम्प्युटर बेस CBT ओनली. फक्त इथं सेंटरवरच तुमची एक्झाम होईल. ती फक्त एकच एक्झाम असेल, ती 2 लँग्वेज मध्ये असेल. हे पण त्यांनी दिलंय, एक इंग्लिश आणि त्याच्यानंतर एक हिंदी, या 2 लँग्वेज मध्ये तुमची टेस्ट होईल. पा इथं लक्षात ठेवा, जे काही तुमचं मास्टर असेल त्याच्यामध्येच तुम्ही जे काही क्वेश्चन्स जे असतील ते मास्टर जे असेल तुमच्या त्याच्यामधूनच तुम्ही ज्याला ऍप्लिकेशन दिलं असेल तेच तुमचे क्वेश्चन्स तिथं राहतील. पा पुढे गेल्यानंतर कोणकोणते याच्यात नेट, त्याच्यानंतर कोणकोणते एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन फॉर नेट. आता जर समजा तुम्ही ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर समजा तुम्हाला नेट द्यायची असेल तर तुम्हाला मास्टर डिग्री कशामध्ये पाहिजे, तर मास्टर डिग्री मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, प्लांट बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, बॉटनी अशामध्ये तुमची मास्टर डिग्री असली पाहिजे. त्यावेळेस तुम्ही नेट ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये देऊ शकतात. पुढे गेल्यानंतर ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी आहे. त्याच्यानंतर पुढे इकॉनॉमिक्स, बॉटनी असे सगळे तुम्हाला डिसिप्लिन दिलेले आहेत. सगळे दिलेले आहेत. ते जवळपास तुमचे डिसिप्लिन असतील किती, याचं डिटेल नोटिफिकेशन मी टाकून देईल. तर ह्या जवळपास तुमच्या असतील 53 का काहीतरी आहेत, 55, 56, 57, 58, 60 तुमच्या डिसिप्लिन आहेत. ह्या 60 डिसिप्लिन मध्ये तुम्ही नेट देऊ शकतात. फक्त त्या समोर जे दिलेलं असेल MSc त्या डिसिप्लिन मध्ये तुमची असली पाहिजे, त्याच वेळेस तुम्ही ती त्या नेटसाठी तुम्ही तिथं क्वालिफाय असताल. जर तुम्ही मास्टर डिग्री व्हेटरनरी अॅनाटॉमी मध्ये केली असेल तर तुम्ही व्हेटरनरी अॅनाटॉमी मध्ये नेटसाठी पेपर देऊ शकतात. क्वेश्चन सुद्धा याच्यावरच असतील सगळे अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुढं फार मोठं नोटिफिकेशन आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचे. MSc ॲग्रिकल्चरचे असतील. त्याच्यानंतर ARS ॲग्रिकल्चर रिसर्च सर्व्हिस, जे की महत्वाची समजली जाते ॲग्रिकल्चरमध्ये. ARS मध्ये जे काही तुमची डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामिनेशन असते फॉर द पोस्ट ऑफ एंट्री लेवल सायंटिस्ट म्हणून तिथं रिक्रूट होणार आहे तुम्ही. कशामध्ये, इंडियन काउन्सिल ICAR मध्ये. इन रिसर्च पे लेव्हल तुमचं पेमेंट किती असेल पहा, पेमेंट पण तगड आहे. 57,700 ते 1,82,400 7व्या आयोगानुसार हे तुमचं पेमेंट असेल. 8वा आयोग लागू होईल तर हे तुमचं पेमेंट असेल. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट desirous appearing for the ARS examination for the recruitment to the post ARS scientists are required to take, यांचे जे इथे ऍप्लिकेशन देतील त्यांच्यासाठी लक्षात ठेवा प्री एक्झाम एक असेल, जी की कॉम्प्युटर बेस एक्झाम असेल. ती फक्त क्वालिफाईंग असेल, त्याचे मार्क्स पकडले जाणार नाही. त्याच्यानंतर त्यांची मेन्स एक्झाम होईल, ती डिस्क्रिप्टिव्ह असेल. त्याच्यानंतर त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू असेल, म्हणजे इथं प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे तुमच्या 3 टप्प्यातून तुम्हाला जावं लागेल. प्रीचे मार्क धरले जाणार नाही, मेन्स इंटरव्ह्यूचे मार्क तुमचे धरले जातील. हे लक्षात आलंय. त्याच्यानंतर वॅकन्सीज किती आहेत, वॅकन्सी किती ते आपल्याला पुढे समजेल. तर इथं वॅकन्सी वगैरे दिलेल्या असतील खाली, ते मी सांगतो तुम्हाला. जर तुम्ही ARS साठी ऍप्लिकेशन देणार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय असेल, नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक पाहिजेत. एज लिमिट इथं लक्षात ठेवा, एज लिमिट किती आहे, तर एज लिमिट तिथे 21 होतं NET साठी, मॅक्सिमम लिमिट नव्हतं. इथं किती आहे, मिनिमम 21 वर्ष पाहिजे. 21 वर्ष
आणि मॅक्सिमम 32 वर्ष तुमचं एज असलं पाहिजे. मॅक्सिमम 32. 1/8/2025 पर्यंत तुमचं वय 32 असलं पाहिजे मॅक्सिमम ओपन कॅटेगरी. आणि जर समजा तुम्ही ओबीसी असाल तर इथं तुम्हाला रिलॅक्सेशन 3 वर्षाचं भेटल. जर SC ST असाल तर 5 वर्षाचं तुम्हाला तिथं रिलॅक्सेशन भेटल. आणि जर समजा तुम्ही PWBD जर असाल तर 10 वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन भेटल. लक्षात ठेवा, मिनिमम 21 आणि मॅक्सिमम या तारखेपर्यंत तुमचं मिनिमम वय 1/8/2025 पर्यंत तुमचं मिनिमम 21 वर्ष, मॅक्सिमम 32 वर्ष. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जर तुम्ही ICRच्या कॅन्डिडेट मध्ये जर असताल, ICR मध्ये काम करत असताल तर तुम्हाला जवळपास 1/8/2025 पर्यंत 45 वर्ष असेल तुमचं वय तरी सुद्धा तिथे इलिजिबल असताल. पुढे गेल्यानंतर जर कुठल्या युनिव्हर्सिटीत तुम्ही काम करत असताल तर तुमचं वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्हाला 1/8/2025 पर्यंत तुम्हाला तिथे रिलॅक्सेशन असेल. मग त्यांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे जे ऑलरेडी काम करतात. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, ARS साठी ऍप्लिकेशन देत आहे. काय लागेल तर ARS साठी मास्टर डिग्री लागेल. मास्टर डिग्री म्हणजे MSc लागेल और इक्विव्हॅलंट इन द कन्सर्ट डिसिप्लिन. मास्टर डिग्री ते जे काही डिसिप्लिन साठी ऍप्लिकेशन देतात ARS साठी तर त्यामध्ये तुमची MSc असली पाहिजे. ती MSc 30/9/2025 पर्यंत कंप्लीट असली पाहिजे. 30/9/2025 पर्यंत. याच्यासाठी फी काय असेल तर याच्यासाठी फी ARS साठी ऍप्लिकेशन करत असाल तर 1000 रुपये ओपन साठी. त्याच्यानंतर जर EWS OBC असेल तर 800 रुपये. त्याच्यानंतर जर समजा SC ST आणि PWBD जर असाल तर वुमेन असेल तर त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाहीये. त्याच्या पुढे गेल्यानंतर थोडंसं वेळ लागेल कारण नोटिफिकेशन थोडं किचकट आहे. ARS साठी एक्झाम कशा असतील तर पहिली तुमची प्री एक्झाम असेल. प्री एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल तर ती कॉम्प्युटर बेस असेल 150 मार्कला 2 तासासाठी. ती तुम्ही पास झालात. त्याच्यानंतर मेन्स असेल मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह असेल ARS साठी 300 मार्क्ससाठी असेल आणि 3 तास तुमची एक्झाम चालेल. 3 तास एक्झाम चालेल आणि पर्सनल इंटरव्ह्यू जो असेल हा 45 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. 45 मार्काचा. आता याच्यामध्ये जे काही तुमचे 150 मार्क्स असतील हे MCQ टाईप तुमची प्री असेल. त्याच्यानंतर तुमचे बाय लँग्वेज तिथं लँग्वेजेस हिंदी आणि इंग्लिश चालेल. त्याच्यानंतर प्री मध्ये तुम्हाला 1/3 मायनस सिस्टीम सुद्धा असेल प्री मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर प्री मध्ये तुम्ही मेन्सला मेन्सला तुम्ही अपियर करणार आहे. त्यावेळेस तुमचा रेशिओ जो असेल ते 1:15 असेल. मेन्स साठी रेशिओ किती असेल 1:15. पुढे गेल्यानंतर जे काही प्री एक्झाम साठी मिनिमम क्वालिफिकेशन लागणार आहे तुम्हाला ते काय त्याच्यामध्ये प्री मध्ये तुम्हाला मिनिमम मार्क पाडावे लागतील 67, 67.5, 45%. ओपन कॅटेगरीसाठी EWS OBC साठी 60%, 60 मार्क पाडावे लागेल. SC ST PWD साठी 52, 52.5 मार्क तिथं पाडावे लागतील 150 पैकी. त्याच वेळेस तुम्ही मेन्सला जाताल. मेन्सला गेल्यानंतर तुमचा एक पेपर असेल. तो पेपर असेल 300 मार्काचा. लक्षात ठेवा 300 मार्काचा एक पेपर असेल जो 3 तास चालेल. 3 तास. लक्षात ठेवा बाबा, सायंटिस्ट होताय तुम्ही, छोटी मोठी गोष्ट नाहीये. याच्यामध्ये काय काय असेल डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 25 क्वेश्चन्स असेल 5 मार्कला. 25 क्वेश्चन 5 मार्कला 50 शब्दामध्ये आपल्याला ते लिहावं लागेल. 10 क्वेश्चन्स असेल 10 मार्क्सला. 25 क्वेश्चन्स 5 मार्कला. 1 क्वेश्चन्स 5 मार्कला. त्याच्यामध्ये 50 शब्द लिहावं लागेल. 10 क्वेश्चन्स असतील 10 मार्कला 100 वर्ड मध्ये लिहावं लागेल. 5 क्वेश्चन्स असे असतील जे 15 मार्कला 1 क्वेश्चन्स असेल आणि ते 150 शब्दात लिहावं लागेल. एक क्वेश्चन 150 शब्दात लिहावं लागेल. तर हे तुमचं डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न आहे. आणि याच्यामध्ये द कॅन्डिडेट हु ऑब्टेन सच मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स मेन एक्झाम मे बी फिक्स इन द बोर्ड डिस्क्रिप्शन शेल बी कॉल्ड पर्सनल इंटरव्ह्यू. याच्यात तुम्ही पास झाले मेन्स मध्ये तर तुम्हाला 1:3च्या रेशिओ मध्ये इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल. 1:3च्या रेशिओ मध्ये. त्याच्यानंतर ही जी लँग्वेज असेल मेन्सची सुद्धा इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये असे दोन्ही मध्ये असेल. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हॅज इंडिकेट हर मीडियम एक्झामिनेशन. पहिलंच तुम्हाला तिथं फिक्स करावं लागेल की काय करायचंय, तुम्हाला हिंदी मध्ये घ्यायचं की इंग्लिश मध्ये. त्याच्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असेल जो की मी आत्ताच सांगितलं 45 मार्कचा असेल. पुढे गेल्यानंतर
रूल्स ऑफ फॉर ए टाय ब्रेकर. जर समजा तुम्हाला एकच मार्क पडले तर काय केलं जाईल, तर इथं लक्षात ठेवा थोडे वेगळे पॅटर्न त्यांनी वापरलेत. ज्याचे मार्क्स मेन्स मध्ये सगळ्यात जास्त असतील त्याला तिथं रँक हायर केलं जाईल. त्याच्यानंतर जर समजा दोन्ही याच्यात पण सेम असेल मेन्स मध्ये तर याचे प्री मध्ये जास्त असतील त्याला तिथं, आणि नंतर तुमचं ते एजचा क्रायटेरिया लावला जाईल. पहा त्यांनी अगोदर व्यवस्थित क्रायटेरिया लावला, एजचा पहिला क्रायटेरिया लावलेला नाहीये. हा, त्याच्यानंतर पहा ARS ला जर तुम्ही ऍप्लिकेशन करणार असाल तर तुमची MSc कशात झाली ते पहा, त्याच्यासाठी जागा किती ते पहा. अशा टोटल जागा ज्या असतील त्या टोटल जागा जवळपास किती आहे, टोटल जागा जवळपास मला वाटतंय 458. लक्षात ठेवा 458. आणि हे पहा इथं तुमचे जी MSc झाले असेल, कोणीची जर MSc ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन असेल त्याला 28 जागा आहेत आणि त्याचं बायफर्गेशन इथं दिलेलं आहे पहा. त्याच्यानंतर सॉइल सायन्स असेल त्याला 26 आहे पहा. त्याच्यानंतर तुमचं जर समजा 18 ॲनिमल जेनेटिक्स आणि ब्रीडिंग ॲनिमल म्हणतोय मी त्याच्यासाठी 18, आणि ॲनिमल न्यूट्रिशन मध्ये 20 जागा आहेत, आणि ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी असेल 22, इकॉनॉमिक बॉटनी PGR मध्ये प्लांट जेनेटिक याच्यामध्ये तर 12, जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग मध्ये असेल तर 24 जागा आहेत. बायोकेमिस्ट्री जर असेल 6, प्लांट पॅथॉलॉजी 20 जागा आहेत. मेजर मी वाचून दाखवले फक्त. तर लक्षात ठेवा 458 जागा आहे. आपल्या MSc कशात झाली त्याच्यानुसार जागा पान फॉर्म तिथं भरा कंपल्सरी, ज्याला रिसर्च मध्ये काम करण्याची इच्छा आहे त्याला. नंतर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट ज्याला SMS म्हणू किंवा STO म्हणू पा, तर याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती असणार, तिथं आपण पेमेंट पाहिलं तर 57,000 ते 1,82,000 पर्यंत. इथं पेमेंट किती आहे 56,100 पासून 1,77,000. पेमेंट काय कमी नाही आहे, भारत सरकार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट हे झालं SMS आणि STO साठी एवढं पेमेंट असेल. याची पण एक्झाम कशी असेल ते पण पाहूया, सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या. जर तुम्ही SMS साठी STO साठी ऍप्लिकेशन देत असाल तर तुमची नॅशनॅलिटी भारताची असली पाहिजे. एज लिमिट किती, इथं एज लिमिट पहा किती. ARS साठी किती होतं 21 पासून 32 पर्यंत, इथं किती आहे 21 तुमचं मिनिमम वय वर्ष पाहिजे, आणि मॅक्सिमम 35 वर्षापर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकतात. पण 35 मिनिमम किती 21 मे 2025 पर्यंत मिनिमम 21 वर्ष वय पाहिजे आणि 35 मॅक्सिमम पाहिजे, तरच ते तिथे ऍप्लिकेशन देऊ शकतात. याच्यामध्ये जर समजा OBC SC ST जर असेल त्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. जर समजा OBC असेल तर 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे, आणि जर PWBD जर असेल त्याला 10 वर्ष तिथे रिलॅक्सेशन आहे. पुढे गेल्यानंतर पहा एज्युकेशन क्वालिफिकेशन, याला सुद्धा MScच लागते. त्या याच्यामध्ये तुमची ज्याच्यामध्ये ह्या जागा असतील त्याच्यामध्ये तुमची MSc असली पाहिजे. MSc तुमची कंप्लीट असली पाहिजे कुठं 30/9/2025 पर्यंत, 30/9/2025 पर्यंत तुमची तिथे MSc पाहिजे. त्याच्यासाठी फी इथं मी पहिलंच समजून सांगितलेलं आहे, SC ST किंवा PWBD वुमेन साठी कुठल्या प्रकारची फी नाही. जर तुम्ही ओपन कॅटेगरी असेल 1000 आणि जर OBC EWS असेल तर 800 रुपये पहा. नंतर महत्वाचं काय आहे, यांची एक्झाम कशी असेल SMS आणि STO ची पहा. तुमची एक्झाम पहिली प्री असणार आहे, त्याच्यासाठी 150 मार्क जे MCQ टाईप असेल 2 तासाची. त्याच्यात तुम्ही मिनिमम मार्क पाडले, तुम्ही पास झाले, त्याच्यानंतर तुम्ही मेन्सला क्वालिफाय होताल. मेन्सचं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असेल, डिस्क्रिप्टिव्ह हे 300 मॅक्सिमम मार्क असतील, 3 तासासाठी पेपर असेल, 45 मार्कचा तुमचा इंटरव्ह्यू असेल. आता याच्यामध्ये पहा तुम्हाला पास झाले, तुम्ही प्री एक्झाम पास झाले. प्री एक्झाम मध्ये लक्षात ठेवा मायनस सिस्टीम आहे, 1/3 मायनस सिस्टीम आहे 150 पैकी. मेन्स साठी जो रेशिओ असेल 1:15 असेल, इथं सुद्धा किती रेशिओ 1:15 मेन्स साठी. तुम्ही मेन्सला आल्यानंतर प्री मध्ये मेन्सला केव्हा येतात, प्री मध्ये तुम्हाला जर ओपन कॅटेगरी असेल 67 मार्क पडले तुम्ही पास आहे. जर तुम्ही EWS OBC असाल 60 मार्क पडले तुम्ही पास आहे. 52 पडले SC ST असतील तर तुम्ही पास आहे. मेन्सला आल्यानंतर एकच पेपर असेल 300 मार्कचा 3 तासासाठी. याच्यामध्ये क्वेश्चन्स किती असतील 25 क्वेश्चन्स असे असतील जे तुम्हाला
प्रत्येक क्वेश्चन 5 मार्कला असेल, 50 शब्दामध्ये तो लिहायचा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. 10 क्वेश्चन्स असे असतील ते प्रत्येक एक क्वेश्चन 10 मार्कला असेल ते 100 शब्दात लिहायचा. 5 क्वेश्चन्स असे असतील 15 मार्क्सला प्रत्येक असेल ते 150 शब्दात लिहायचं. सेम त्याच्यासारखंच आहे. आणि त्याच्यावरून मेन्समध्ये तुम्ही जर तेवढे क्वालिफाय झाले आणि मेन्समध्ये क्वालिफाय झाल्यानंतर एकाच 3 रेशोमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय केलं जाईल पा. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होईल पा. त्याच्यानंतर पुढं अजून महत्वाचं काय, वॅकन्सीज SMS साठी ARS साठी किती होते 458, किती होत्या 458. आणि याच्यासाठी किती तुमच्या SMS साठी 41, किती SMS साठी 41. लक्षात ठेवा. आपलं पाहायचं सॉइल सायन्स हे SMS व्हायचं 4 जागा आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर होम सायन्स हे 1 जागा आहे, एक्सटेन्शन हे 4 जागा आहेत. तुमच्या जशी MSc असेल तशा प्रकारे पाहून घ्या. नोटिफिकेशन मी आपल्या ग्रुपवरती टाकतो. जर तुम्हाला STO व्हायचं असेल STO, तर STO होण्यासाठी तुम्हाला जागा आहेत 83. लक्षात ठेवा त्या 83, 458 आणि 41 अशा एवढ्या जागा आहेत. पुढे गेल्यानंतर तुमचे फॉर्मचे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन, तुमचा फॉर्म कसा असला पाहिजे, PWD वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पा. तर एवढी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती मला. फॉर्म MSc वाल्यांनी बरेच जण असे तक्रार करतात सर MSc झाले जॉबच नाहीये, तर त्यांनी याच्यामध्ये जा कंपल्सरी. कारण हे भारत सरकार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रायव्हेटायझेशनचा धोका नाही, हे लक्षात ठेवा. पगार डायरेक्ट 1.5 लाखाच्या पुढे 1.5 लाखाच्या पुढे स्टार्टिंग होईल, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्हाला चांगला पगार, चांगल्या जागा आलेल्या आहेत. फक्त आपल्याला आपली जी MSc केली त्याच्यामध्ये चांगला अभ्यास आपल्याला करावा लागेल. तर MSc साठी एवढ्या सगळ्या जागा आहेत. MSc साठी ज्याला फक्त लेक्चरर बनायचं, प्रोफेसर बनायचं, त्यांनी फक्त NAT साठी फॉर्म भरा. NAT साठी जे की कुठल्याही जागा आल्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कंपल्सरी ही एक्झाम पास झालेली दाखवाच लागते, म्हणून NAT साठी त्यांनी फॉर्म भरा. ज्याला SMS साठी, त्याच्यानंतर STO साठी, STOच्या किती आहेत 81 का 83 जागा आहेत त्या पाहून घ्या. 41 SMS साठी, ARS साठी 458 जागा आहेत. तुम्हाला याच्यापैकी जे कंत तुम्हाला पॉसिबल होईल ते फॉर्म तुम्ही कंपल्सरी भरा. MSc वाल्यांना जे BSc ॲग्रिकल्चर असतील त्यांनी हे सगळी ॲडव्हर्टाईज मी जी केलेली असेल ती जे आपले मित्र असेल MScचे त्यांच्यापर्यंत ही ॲडव्हर्टाईज पोहोचवा. कारण MSc जर केली त्याच्या पुढे आपल्यासमोर ऑप्शन्स कमी असतात. हा ऑप्शन तुमच्यासाठी बेटर असेल. जॉब चांगला आहे, पगार चांगले आहेत आणि दुसरी महत्त्वाचे आपल्या सेक्टरमध्ये आपल्याला काम करायला भेटतं. त्याच्यामुळे ही ॲडव्हर्टाइजमेंट सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे, एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.